फुटबॉल हंगामातील पहिल्या शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग स्पर्धेत आज रंगतदार सामने पाहायला मिळाले। सुभाषनगर फुटबॉल क्लबनं पाटाकडील तालीम मंडळावर एकतर्फी विजय मिळवला, तर बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील सामना शेवटपर्यंत रंगतदार ठरलाय। या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळानं 3-2 गोलने विजय मिळवलाय। शाहू छत्रपती के.एस. फुटबॉल स्पर्धेतील 6व्या फेरीतील सामने शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। आज दुपारी 3 वाजता सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात सामना झाला। सामन्याच्या 17व्या मिनिटाला सुभाषनगरच्या समर्थ चिले यांनी पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर 5व्या आणि 77व्या मिनिटाला आर्यन पंधारे यांनी 2 गोल करत सुभाषनगरचा विजय निश्चित केला। सुभाषनगरच्या प्रवीण सुतार, रोहन चव्हाण आणि यश चव्हाण यांनी उत्तम पासिंग करत प्रभावी खेळ केला। पूर्वार्धात सुभाषनगरचा आदर्श विजय याला रेड कार्ड देण्यात आलं, तर उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळाच्या गुरुराज काटकर यालाही रेड कार्ड मिळालं। गौरव माळी, यश मुळीक, युनुस पठाण आणि ओंकार देवरे यांनी गोल फेडण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही। सामना संपताना सुभाषनगर फुटबॉल क्लबनं 3-0 ने विजय मिळवला। दुपारी 4 वाजता झालेल्या दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ आमनेसामने होते। सामन्याच्या 4थ्या मिनिटाला प्रतीक पवार यांनी पहिला गोल केला, तर 14व्या मिनिटाला आदित्य शिंदे यांनी सुंदर मैदानी गोल नोंदवलाय। 33व्या मिनिटाला अभिनव साळुंके यांनी बालगोपालसाठी तिसरा गोल केला। दिलबहार तालीम मंडळाकडून 68व्या मिनिटाला स्वयं साळुंके आणि 71व्या मिनिटाला पेनल्टीवर प्रथम भोसले यांनी गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली। मात्र सामना संपताना बालगोपाल तालीम मंडळानं 3-2 ने विजय मिळवलाय। उद्या दुपारी 1:30 वाजता प्रॅक्टिस क्लब विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ, तर 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामने खेळवले जाणार आहेत।